नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्टपणे काँग्रेस आणि ठाकरेच्या शिवसेनेला मेसेज देण्यात आला आहे। तर लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसला अधिक जागा दिल्या, त्यामुळे विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जास्त जागा मिळाव्यात। त्यामुळे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी या तिघांनाही समसमान 96 जागेचा फॉर्म्युला चर्चेत आहे। तर दुसरा फॉर्म्युला आहे काँग्रेस 96 ते 100 जागा, ठाकरे गट 96 ते 100 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 90 ते 96 आणि इतक्या जागा। की तिसरा फॉर्म्युला आहे काँग्रेस आणि ठाकरेची शिवसेना प्रत्येकी 100 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा। महाविकास आघाडीचे जेवढेही मित्रपक्ष आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांनी त्यांच्या कोट्याकडून जागा सोडली आहे। तर नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस 13 खासदारसह मोठा पक्ष ठरला, तर ठाकरे गटांनी 23 जागा लढूनही 9 जागा जिंकल्या। त्यामुळे मेरिटच्या आधारावरून जागा वाटप व्हावा अशी मागणी पटोलेंची होती। अर्थात शनिवारीच महाविकास आघाडीची प्राथमिक चर्चा झाली आहे। तर सध्या 3 पक्षाकडून अंतर्गत सर्वे आणि उमेदवाराची चाचपणी सुरू आहे, त्यामुळे फॉर्म्युला अंतिम करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।